नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे प्रयागराजला. मी, निलेश, दादा, ऋषी आम्ही चौघं चाललो प्रयागराजला. इथलचा आम्ही एक ब्लॉग बनवू नॉर्मल. कसं काय आहे बघू. प्रयागराज आमचा लय दिवसाचा प्लॅन होता, तर आम्ही चाललो. आज नाईटचंच ट्रॅव्हल आहे, पूर्ण नाईट ट्रॅव्हल करू. बघू सकाळी तिथे. आता आम्ही समृद्धी महामार्गाला रस्त्यावर मध्ये थांबलो आहे, कॉफी घेतली. वाजलेत किती? 5:30 वाजलेत. दादा आणि ऋषी गाडीत झोपलाय. आम्ही कॉफी पितो. आमची धन्नो बघा, वॅगनर घेऊन प्रयागराज. बंटी दादा कसं काय? किती वाजता? 6 उजेड होईल बघा. आता ट्रॅव्हल चालू आहे समृद्धी महामार्ग. जातो तेवढा बघू. झोपायचं नाही रात्रभर, ट्रॅव्हलच. ट्रॅव्हलच. अरे पोहोचायचं आहे ना संध्याकाळपर्यंत आम्हाला. तर तिथून पुढं परत 130 किलोमीटर मारला. आता आम्हाला लागला फूड मॉल. तुम्हाला मॉल दाखवतो बा. हा बघा फूड मॉल. मॉलमध्ये फक्त चाय बिस्किटच आहे. तिथून आम्ही पुढे 200 किलोमीटर आलो. पुढे आम्हाला अजून तो फूड वगैरे प्लाझा काय भेटला नाही, म्हणून आम्ही डायरेक्ट इथं गाडी थांबली थोडी. 200 नॉनस्टॉप आलं ना. टायर पण नॉर्मल हलकीसे गरम झाले. गाडी होती थांबलो मध्येच. नाश्ता केला? मिक्सर बघा. दादाने काय केला? पोहे. ऋषी काय पितोय? कॉफी पितो ऋषी. ऋषी रात्रभर झोपलेला, आता गाडी चालवेल पूर्ण दिवसभर. तर वॉशरूम कसे होते इथं? राज ठाकरेपर्यंत निरोप पोचवायचा. फ्रेश वगैरे आम्ही झालो नाही, जेवायला आलो इथे. तर वाजले दुपारचे 2. आम्ही गाडीच ट्रॅव्हल करतोय. करत आलो आम्ही. पूर्ण आलो आहे तिथून. फक्त ड्रायव्हर बदलतात, गाडी चालूच आहे. तर पूर्ण आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉपच जाणार. कुठे काय गर्दी बिर्दी काय वाटत नाही. तर सगळे सांगतात तिथून डायरेक्ट प्रयागराजलाच जाणार आम्ही थेट. अशी गाडी चालवलं कसं वाटतं तुला? कम्फर्टेबल? एकदम जबरदस्त. कुठेच ट्रॅफिक नाही, काय नाही. जर ऋषीने 250 किलोमीटर नॉनस्टॉप मारली तर पुढे पण ऋषीच मारणार आहे. बघू. युपीमध्ये एंटर केला. इथं आम्हाला एक CNG पण भेटला. इथे पेट्रोल पंपच्या मालकने एक लई भारी गोष्ट केली, तुम्हाला दाखवतो बघा. इथून थोडंच पुढे कोणाला जर राहायचं असेल इथं फ्रीमध्ये, मी झोप वगैरेला इथं सोय केली. म्हणजे आराम पण करू शकते. त्यांनी झोपायसाठी इथं सोय केली फ्रीमध्ये. लोक थांबलेत पण, आतमध्ये लोक पण आहेत. नाही इथं मस्त त्याने आपले लावलेत गाणे वगैरे, झेंडे वगैरे बघा. पूर्ण 18 तास झाले. आता आम्ही काल 12ला निघलो. 18 तास झाले कंटिन्यू ट्रॅव्हल चालूच आहे. आता कॉफी प्यायला थांबलो. 350 किलोमीटर राहिलं अजून. बहुतेक झालं आता 1150 किलोमीटर झाल्यावर कम्प्लीट. नॉनस्टॉप आलो आम्ही. ड्रायव्हर चेंज होत, काय खात वगैरे टाईमपास करत. 18 तास झाले. बघा चेहरा एकदम खराब झाला आहे. बघा उतरले सगळ्यांचे चेहरे. आता डायरेक्ट आम्ही तिथंच पोचू. 3:30 तासाला पण अजून बहुतेक टाईम दिसतोय पोचायला अजून. बघू आता अजून किती टाईम लागते. मुंबई से महाकुंभ प्रयागराज यात्रा. कौन घेऊन आलाय? कौन लेके आए? तुम लेके आए क्या? कितने का लगा पेट्रोल? CNG भेटली. रात्री आम्ही इथं आम्हाला 4 वाजले पोचायला. 4 वाजले पोचायला. इथं एक मित्राचं घर आहे. आमचं नाही, इथं पनवेलचे अजून दुसरे मित्र आहेत आमचे. त्यांच्या मित्राचं घर आहे. तिथं राहायला आलो आम्ही. फ्रेश वगैरे झालं. लय थंडी होती बाबा. कसं तरी इथं आता आम्ही निघलो होतो. इथून चाललो आम्ही संगम घाटला. संगमला आता आमच्या बघू. आंघोळ नाही केली. आंघोळ करत तिथं चाललंय. मी प्रेशर दिसतो ना आंघोळ करून. आंघोळ नाही केली कोणी. केली आहे ना. या आम्ही गाड्या केलेत. 200 रुपये पर हेड. गाडी इथंच लावली. से जाने का तुम बता रहे थे ना, फिर से बताओ। हाँ तो बता रहे ना कि वहाँ से जब निकलना कार से
पहली बात तो पार्किंग ही नहीं पाई यार, कहाँ ओ ठीक से बता रहे गाड़ी लोग इधर जाना जब नैनी से पुल मिलेगा उस पार जाना झूसी पार, हाँ झूसी पार से फिर पुल से उधर जाना इलाहाबाद, हाँ फिर हो गया उधर इलाहाबाद। इनका हम लग जाते सोमेश्वर मंदिर को लगे पार्किंग बनी बाइक के। समजतं का तुझी सांगतो का समजतं का गाडी घेतली मित्राच्याच गाड्या घेतल्या आम्ही चाललो गाडीवर गंगा इकडे गेले. किलोमीटर दूर जाना है शोधीला चष्मा दिला कसा वाटतं ऊन लागतं त्याचं काहीच नाही. ऊन लागू दे मस्त वाटतं याला कसली स्माइल आहे साडो तुम बहुत स्लो है अरे अरे महादेव ये स्लो चलत आहे साडो तुमचं कसं आहे भाई तर 20-25 किलोमीटर काय चालायला लागत नाही गाड्या आहेत फक्त परफेक्ट नियोजन पाहिजे ना निल्या परफेक्ट नियोजन. परफेक्ट नियोजन पाहिजे काही चालायला लागत नाही डायरेक्ट आम्हाला तिथे जवळ सोडायचं. गाडी आली नाही. बाईकवर काही लोक निघतात चालत पण आपलं आहे ना भाई सँडी बाय. सँडी नाव याचा सँडी बाय लोक चालत निघालेत किती बघा रिक्षात पण चालत लोक चालत पण निघालेत बघा आम्ही प्रायव्हेट गाड्या घेऊन आलो आम्ही इथे तो ब्रिज त्या पार जायचंय तिकडे आहे नॉर्मल गर्दी नाही गर्दी आहेच अरे बाय नाही नॉर्मल आहे आता आम्ही इथून या ब्रिजवरून चाललो त्या साईडला गर्दी नाही आहे नॉर्मल गर्दी आहे बघा एकदम परफेक्ट चाललं गर्दी नाही आहे काल तर काहीच नव्हती काल गाडीच तिथं संगम घाटावर जात होती आता आमची गाडी लावली लांब आम्ही बाईकवर आलो पण गर्दी नाही आहे एकदम ओके लय ऊन आहे आम्ही टॉवेल घेतले डोक्यावर हा ऊन आहे ना लय ऊन आहे आता चाललोय आता तिथं आम्हाला सोडून पण अजून 2 किलोमीटर आम्हाला पुढे चालायचं 2 किलोमीटर अजून चालतो 1 किलोमीटर झालं असेल 1 किलोमीटर बाकी अजून पोचलो आम्ही संगम घाटला सेक्टर 4 गर्दी आहे म्हणजे गर्दी आहेच नॉर्मल कमी गर्दी संगम घाटवर ही पब्लिक हे लुंगी वाले फोन घेऊन हर हर महादेव हर हर गंगे आता आम्ही इथं आंघोळ केली आंघोळ नाही स्नान केला आम्ही संगमामध्ये आम्ही स्नान केला फ्रेश झालं निघलो इथंच फ्रेश लगे समोरासमोर बाजूला लय लोक पब्लिक फुल आहे त्याला आता मी तिकडे बघू बनारस जायचा प्लॅन आहे तिकडे ट्रॅफिक नाही पाहिजे ऋषी प्रयागराज संगम घाट नाही वाटो संगम तिकडे आणि हा गंगा स्नान हा जवळ आहे इथले लोक असतात हा गंगा स्नान इकडून एवढं लांबून जायला लोक काही नाही जात म्हणून इथे गंगा स्नान घेतात इथे टेंट वगैरे ते बांधलेत ना ते इथे उठला ना ओरिजिनल ओरिजिनल एक असला ऋषी पाया पडतो ऋषी गेला पाया पडायला इसको भी दो आशीर्वाद हा बघ आता गाडीवाला आला नाही वाट बघत बसलो आम्ही
इथं बघा रस्त्यातच बसले लोक आहेत. मागे दादा आहे बघ, आला आमचा माणूस. निघलो आता आम्ही. चष्मा लगेच मागे घेतला. चष्मा आले निलेचा चष्मा लगेच घातला चष्मा. हॅलो चालू आता घरी डायरेक्ट तिकडे चालले. अजून 4-5 किलोमीटर गाडीवरती जायचंय. गाडीचं सफर सर गेले. आम्हाला खूप त्रास होतोय आता. सँडी भाई कैसा है? बरोबर ना? ठीक ना? लाईक करो फॉलो करो. बोलो लाइक करो फॉलो करो. देखा ना. आलो आता आम्ही आता. हा 40 गुंठा बोले का एक एकर. हे याचे बाकी आहेत. ते आलो. हे इथलचे लोकल आहेत बघा. एकदम भारी माणसं आहेत. एकदम भारी माणसं आहेत. आमचे सगळे जायची याची व्यवस्था पण केली. तर राहायला पण कधी पण त्या सांगितलं कधी पण या फ्रीमध्ये राहा. तर रूमचा भाडा 10,000 रुपये 15,000 चालू आहे. या दादाने आम्हाला फ्री दिली. या दादाचं घर होता. इथं राहिलेलो आम्ही ना. तो दादाचं घर होतं. नैनी गाव. एक भारी त्यांचा बाबाला पण घेतो. बघ यांची फॅमिली. आम्ही सगळे दाजून येतो होतो. हर हर महादेव. चला आता आम्ही निघलो. आता ऋषी चाललो. आता ऋषी ड्रायव्हिंग करतो पहिले. मग दादा पुढे त्याला सपोर्ट गुगल मॅप लावलाय. लावलाय. चाललो आम्ही रस्त्यात थांबत पण नॉन स्टॉप स्टॉप घेत म्हणजे कुठं थांबणार नाही. जेवायचं नाश्ता करायचं बस. ओके चला ओके बाय. एम एच आम्ही 200 किलोमीटर फक्त पुढे आलोय बघा. MH ही पण MH. बस सगळे MH महाराष्ट्रातल्याच गाड्या आहेत. आता आम्ही इथून 700 किलोमीटर गाडी चालवली. अर्धा पल्ला पार पाडला. रात्री चालवली गाडी. दिवसा चालवली. गाडी थांबली नाही. ड्रायव्हर चेंज होत राहिले. ते चौघे चालले गाडी रात्रीपर्यंत. हो चौघांनी चालवली. मुलाचं सहकार्य बंटी शेटचे. रात्री त्यांनी आता आम्ही गाडी चालवली. आता समृद्धीला आहेत. बघू आता किती अजून कापतो. मग तुला मध्ये 10-10 मिनिटं आराम करतो. ओके चल चालू तर केले. बघ आता दिसत लावला चष्मा. त्याला चष्मा. वा क्या सीन आहे. बंद कर. पोचलो पनवेलला. ऋषीला सोडतो पहिले. ऋषी काय काय आणलंय सामान? कुठून काय आणलंय? आम्ही तिथून पाणी घेऊन आलो सोबत. गंगाजल सोबत घेऊन आलो. नागपूरवरून बर्फी घेऊन घेऊन आलो. आलोय. आता पोचलो आम्ही फायनली. चला ब्लॉग पूर्ण भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये.